नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जसं डिस्कस केलेलं होतं 700च्या वरती जर मार्केट ओपनिंग देत असेल गॅपअपने, गॅपडाऊनची प्रोबॅबिलिटी मी सांगितलं होतं ती नाहीच्या बरोबर आहे. तर आज इथं बघू शकतो आपण परत एकदा गॅपअपने ओपन झालं. एक्झॅक्टली 700च्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतलं आणि स्लो अँड स्टडीली एक रॅली द्यायला सुरुवात केली. हा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मी लावतोय. बघा इथं आपण बघू शकतो सपोर्ट घेतलं स्लो अँड स्टडीली. इथं आपण बघू शकतो सपोर्ट घेतलं स्लो अँड स्टडीली रॅली बनवायला सुरुवात केली. पण क्लिअर कट वन साइडेड मोमेंटम काय असं मिळालं नाही. बट स्टील एक लो व्हॉल्यूम डे असूनही आपण इथं बघू शकतो 800ची लेवल 21,800ची लेवल आणि परत एक नवीन ऑल टाइम हायमध्ये मार्केट आपल्याला क्लोज झालेलं दिसतंय. अपर साईडला आपलं 800-824चा टार्गेट होतं, त्याच्या आसपास नक्कीच मार्केट गेलेलं आहे. पण एक फार जास्त क्लिअर कट मोमेंटम थ्रू गेलेलं नाही आहे. एक्सपायरीचं जसं मोमेंटम आपण एक्सपेक्ट करतो तशा हिशोबाने गेलेलं नाही, जे की आपल्याला काल ऑलरेडी झालेलं दिसलं. आणि आजही जर बघितलं तर मार्केटने ओव्हर परफॉर्मन्स केलेलं आहे. गॅपअपने ओपन करूनही अपर साईडचे लेवल सक्सेसफुली सस्टेन केलेलं आहे. बँक निफ्टीबद्दल जर बोलायचं जर झालं तर बँक निफ्टीमध्ये थोडंसं आज ना कम्प्लिटली साईडवेज डेज बघायला मिळाला. साईडवेज डे बघायला मिळाला. 48,500च्या आसपास आपलं रेजिस्टन्स होतं. ह्या रेजिस्टन्सच्या आसपासच बँक निफ्टीने आज दिवसभर ट्रेड केलेलं आपल्याला दिसतंय. याच्या वरती गेलं नाही, खाली गेलं नाही. दिवसभरात या लेवलच्या आसपासच आपल्याला जाताना दिसलं आहे बँक निफ्टी. आपण तसंही फार जास्त अपेक्षा ठेवून आलेलो नव्हतो. काल तुम्हाला जर कालचा व्हिडिओ जर तुम्ही क्लिअरली बघितलेला असेल, मी क्लिअरली सांगितलेलं होतं की आदल्या दिवशीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला चांगलं प्रॉफिट झालेलं असेल तर आजचा दिवस फक्त वेट अँड वॉच करा. प्रत्येक दिवसमध्ये तुम्हाला उडी घ्यायची गरज नाही. ट्रेडमध्ये तुम्हाला आदल्या दिवशी चांगला प्रॉफिट झाला आहे. आज लो व्हॉल्यूम डे असू शकतो. 50-50 प्रोबॅबिलिटी आहे. तर फार जास्त आजच्या दिवशी तरी अपेक्षा ठेवू नका मार्केटकडून. आणि तशा प्रकारचाच एक मिक्स्ड रिस्पॉन्स असणारा दिवस आपल्याला आज बघायला मिळाला. तर आता उद्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडंसं ओपन इंटरेस्ट डेटाकडे नजर टाकूया. नेक्स्ट एक्सपायरी निफ्टीची आहे 4 जानेवारीला. 1.12च्या आसपास PCR आहे. स्ट्रॉंग झोनमध्ये आहे. फार जास्त डेटा अवेलेबल नाही. उद्या बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल. पण आज जर बघितलं तर 21,800च्या आसपास थोडी टसल चालू आहे. इकडून सपोर्ट जसे होते तसे इंटॅक्ट आहेत. थोडासा इथं प्रयत्न झाला होता कॉल रायटरकडून, पण बऱ्यापैकी आपण इथं बघू शकतो पुट रायटर्सने पोझिशन होल्ड करून डॉमिनेट केलेली आहे 21,700ची लेवल. इकडे जर बघितलं तर 21,800च्या लेवलला बऱ्यापैकी इथं टसल चालताना आपल्याला दिसली आहे. तर त्याच्यानंतर क्लिअरली 22,000चा जो रेजिस्टन्स होता जो कॉल रायटर आहे तो अजूनही तसाच रेलेव्हंट आहे, इंटॅक्ट आहे. उद्याच्या दिवशी थोडंसं पिक्चर क्लिअर होताना दिसेल. पण सध्याच्या परिस्थितीनुसार डेटा स्ट्रॉंग झोनमध्ये आहे. प्लस आपल्याला इथं सपोर्टही तसे चांगले बनलेले दिसत आहेत. बँक निफ्टीचा डेटा बघून घेऊया. बँक निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरी 3 जानेवारीला आहे. याचाही डेटा बऱ्यापैकी क्लिअर होताना दिसेल उद्या. 1च्या आसपास PCR आहे. पुट कॉल रेशिओची रेटिंग जी आहे ती 1च्या आसपास आहे. म्हणजे न्यूट्रल आहे. दोन्हीकडे जाण्यासाठी स्कोप आहे, स्पेस आहे. सारख्या प्रमाणात आपण बघू शकतो की सपोर्टही तसेच बनलेले आहे आणि रेजिस्टन्स आहे आज. त्यामुळे आपण बघू शकतो निफ्टीचा दिवस जास्त साईडवेज आपल्याला जाताना दिसला. तर उद्याच्या दिवशी जर या लेवलच्या वरती जर सस्टेन केलं 48,500च्या वरती तर अपर साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. किंवा डाऊन साईडला 48,000 पर्यंत सपोर्ट तर आपल्याला बनलेलं ऑलरेडी दिसतच आहे. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडासा वन डेच्या टाइम फ्रेमकडे जाऊया. वन डेचा टाइम फ्रेम आपल्याला काय सांगतोय. तर वन डेच्या टाइम फ्रेममध्ये आपण क्लिअर कट जर बघितलं तर एक पॅटर्न बनवत मार्केट आपल्याला वरती गेलेलं दिसतंय. आपण इथं बघू शकतो की या लेवलला आलं, मार्केटने थोडंसं करेक्शन दिलं. अपर साईडला परत एकदा रॅली कंटिन्यू करताना आपल्याला दिसतंय. डेटा वाईजही जर बघितलं तर 21,700-750ला चांगलं सपोर्ट आपल्याला बनलेलं दिसतं आहे. तर ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत आहे मार्केट तोपर्यंत बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बनलेलाच राहील. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आपली बनवता येऊ शकते. तर 21,700च्या वरती जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बनलेली राहील. अपर साईडला रेजिस्टन्स आपल्याला बघायचं आहे 21,824च्या आसपास. प्रोबॅबिलिटीजही आपण डिस्कस करणार आहोत. डाऊन साईडला 21,700 ते 680 हा एक कम्प्लीट सपोर्ट झोन म्हणून आपल्याला मिळताना दिसू शकतो. अपर साईडला या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल तर टार्गेट कुठले दिसत आहे तर 21,960 पर्यंतचं. आणि सेकंड टार्गेट मग डिरेक्टली एक राऊंड लेवल 22,000-22,010 इथपर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. या दोन लेवलसाठी आपण मार्केटला लॉंग करू शकतो. या दोन लेवलसाठी आपण मार्केटला कॉल साईडला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतो. या लेवलच्या वरती 21,824च्या वरती मार्केटने जर सस्टेन सक्सेसफुली जर केलं तर.
डाऊन साईडला कुठल्या प्रकारचं आपल्याला रॅली येताना दिसू शकते. तर सपोर्ट थोडासा या लेवलच्या आसपास 21,500च्या आसपास ऑलरेडी तो बनलेला आहे. हे सपोर्ट परत एकदा टेस्ट करायला जाऊ शकतं मार्केट 21,682च्या खाली जर आलं तर उद्याच्या दिवशी प्रोबॅबिलिटी काय आहे, कुठल्या प्रोबॅबिलिटीज बनत आहेत. तर गॅपडाऊनची प्रोबॅबिलिटी त्यातल्या त्यात मला अजूनही थोडीशी कमीच वाटते, कारण की एक स्ट्रॉंग नोटवर क्लोजिंग तर दिलेली आहे निफ्टीने. तर गॅपडाऊनची प्रोबॅबिलिटी कमी आहे, म्हणजे गॅपडाऊनही जरी आला या लेवलच्या वरती जोपर्यंत आहे आपण 680च्या वरती तोपर्यंत वेल अँड गुड बुलिशस ट्रेड शोधायचे. डाऊन साईडला आलं एक छोटीशी ट्रेड इनिशिएट करायची. 21,500चं सपोर्ट टेस्ट करताना मार्केट आपल्याला दिसू शकतं. अपर साईडला जर बोलायचं गेलं तर गॅपअपच्या केसमध्ये काय होऊ शकतं, गॅपअपच्या केसमध्ये सेम तोच सिनारिओ. सपोर्ट घेऊ शकतं मार्केट, एक डिप येऊ शकतो. अर्ली मॉर्निंग सेशनमध्ये डिप आला तर बाईंगचा चांगला मौका इथं आपण बघू शकतो. जसं इथं बनताना दिसलं एक सपोर्ट घेतला इथून, बराच वेळ इथं मार्केटने ट्रेड केलं डाऊन साईडला, कुठल्याही परिस्थितीत मार्केट गेलं नाही. तर इथून एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी बनताना दिसली. तर तशा प्रकारचं डिप आला तर एक अपर साईडला चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी बनताना दिसू शकते. डाऊन साईडची केस ऑलरेडी मी डिस्कस केलेली. याच्या खाली जरा क्लोजिंग देत असेल किंवा याच्या खाली जर ओपन होत असेल तर मग थोडंसं हे डाऊन साईडचे सपोर्ट रेजिस्टन्स जे आहेत ना, सपोर्ट जे आहेत ना ते टेस्ट करताना मार्केट आपल्याला दिसू शकतं. मध्ये फक्त 600च्या आसपास एक राऊंड लेवल आहे, इथे एकदा प्राईसचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. इथे थोडंसं ओव्हर करताना जरा दिसलं तर थोडंसं कॉशियस व्हायचं आहे. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय, तर वन डेच्या टाइम फ्रेमवर काही फार जास्त काही विशेष नाही आज, कारण की एक डोजी काइंड ऑफ कॅन्डल आपल्याला इथं बनलेली दिसते. तर वन डेच्या टाइम फ्रेमवर क्लिअरली रेलेव्हंट आहे की अपर साईडला रेजिस्टन्स मार्केटने दाखवलेलं आहे या लेवलच्या आसपास 48,640 आणि डाऊन साईडला सपोर्ट दाखवलेला आहे 48,340च्या वरती. अप साईडला डाऊन साईडला जिकडं मोमेंटम देईल तिकडं एक पोझिशनल ट्रेड चांगली बनताना आपल्याला दिसू शकते. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. आपला फेवरेट आणि आपल्यासाठी महत्त्वाचा टाइम फ्रेम तो म्हणजे 5 मिनिटाचा टाइम फ्रेम, इंट्राडेचा टाइम फ्रेम. तर जोपर्यंत 48,340च्या वरती जोपर्यंत मार्केट आहे आणि इकडे 48,640 या लेवलच्या वरती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मार्केटला लॉंग करायचं नाही आणि याच्या खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शॉर्ट करायचं नाही. डाऊन साईडचे टार्गेट मला कुठपर्यंत दिसतंय, मेजर सपोर्ट आपल्याला परत एकदा घेताना दिसू शकतं 944च्या लेवलला, 47,944च्या लेवलला. अपर साईडला टार्गेट मला दिसतंय या लेवलच्या वरती जरा निघालं 640च्या वरती, तर 49,000ची लेवलही आपल्याला टच करताना दिसू शकतं. फक्त मध्ये एकदा आपल्याला प्राइस रिव्ह्यू घ्यावा लागेल 48,830च्या आसपास. इथं फक्त थोडंसं कॉशियस राहावं लागेल. या दोन लेवल जे आहेत ना याच्या वर खाली मार्केट ट्रेड करताना दिसलं तिकडं डायरेक्शनल मूव्ह घेताना दिसू शकतं. प्रोबॅबिलिटी बऱ्यापैकी मोमेंटम देण्याची मी इकडे एक्सपेक्ट करतोय, कारण की डेटाही फेवरेबल आहे आणि आज बऱ्यापैकी साईडवेज डे गेलेला आहे आणि अपर साईडलाच क्लोजिंग दिलेली आहे. पॅटर्न जे आहे ना ते हायर हायचंच पॅटर्न बनताना दिसतं. तर प्रोबॅबिलिटी इकडे मला चांगली दिसते, ऑपॉर्च्युनिटी इकडे येताना दिसू शकते चांगली. तर थोडंसं बँक निफ्टीकडे माझं इन्क्लिनेशन थोडंसं जास्त आहे, पण आपण ऑपॉर्च्युनिटी कुठलीही सोडणार नाही, निफ्टीचीही नाही आणि बँक निफ्टीची नाही. लेवल टू लेवल काम करणार आहे, आपल्या प्लॅनमध्ये बसलं तरच ट्रेड घेणार आहे, अदरवाईज नाही. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल आणि हे डिटेल ॲनालिसिस आणि एक्सप्लेनेशन तुम्हाला सगळ्या प्रोबॅबिलिटीज सहित समजलं असेल. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन किंवा इंस्टाग्रामचा यूज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आशा करतो उद्याचा दिवसही तुमचा चांगलाच असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.